तर तुमच्यासाठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे। सरकारच्या माध्यमातून 4 नवीन नियम आता पेन्शनधारकांसाठी लागू करण्यात आले आहेत, जे 1 सप्टेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी लागू होणार आहेत। जर आता तुम्ही पेन्शन काढण्यासाठी इथून पुढे बँकेमध्ये पेन्शन काढण्यासाठी गेला तर आता तुमची पेन्शन इथून पुढे तुम्हाला काढता येणार नाही। सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। या नियमांतर्गत पहिल्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन बँकेतून आता काढता येणार नाही। दुसरा नियम जो घालण्यात आलाय, जर हा नियम तुम्ही मोडला आणि यामध्ये सांगितलेली सरकारने महत्त्वाची कामे जर तुम्ही केली नाही तर तुमच्या बँकेमध्ये इथून पुढे पेन्शन येण्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते। अशा प्रकारचे 3 ते 4 नियम सरकारच्या माध्यमातून आता पेन्शनधारकांसाठी घालण्यात आले आहेत, जे 1 सप्टेंबर पासून सर्व पेन्शनधारकांना लागू होत आहेत, ज्यांचं पालन तुम्हाला करणं प्रत्येक पेन्शनधारकांना या ठिकाणी सरकारने आता सांगितलं आहे। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, जर सरकारी पेन्शन तुम्ही घेत असाल तर सर्वांनी लक्ष देऊन बघा। प्रत्येक महिन्याला पेन्शनधारकांची पेन्शन बँकेमध्ये आता जमा होत असते, परंतु आता इथून पुढे पेन्शन जमा होण्यामध्ये तुम्हाला इथून पुढे अडचण निर्माण होणार आहे। काही बँकांचे नियम आता या ठिकाणी आता बदलण्यात आलेत। काही नियम सरकारने या ठिकाणी नवीन लागू करण्यात आलेत। प्रत्येक पेन्शनधारकांसाठी आता हे नियम जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे बँकेमध्ये तुमची पेन्शन येण्यामध्ये इथून पुढे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून कोणत्याही पेन्शनधारकांची इथून पुढे फसवणूक होऊ नये यासाठी सर्वात मोठा बदल आता सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला लागू करण्यात आला आहे। मागील जून, जुलै आणि ऑगस्ट त्या 3 महिन्यांच्या अंतर्गत अनेक पेन्शनधारकांची पैसे त्या ठिकाणी बँकेतून उडाल्याचं या ठिकाणी सरकारला आता समोर आले। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून आता हे महत्त्वाचे बदल पेन्शनधारकांसाठी या ठिकाणी लागू करण्यात आलेत। यामध्ये काही नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत, तर काही जुन्या नियमांतर्गत यामध्ये बदल करण्यात आलेत, ज्या अंतर्गत तुम्हाला महत्त्वाची 3 ते 4 कामे आता करून घ्यायची आहेत। आजकाल फसवणुका वाढलेल्या आहेत, यामुळे तुमच्या बँकेत येणाऱ्या पेन्शनला मोठा धोका असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। त्यामुळेच पेन्शनधारकांच्या नियमामध्ये मोठा बदल केला असल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगितलं आहे। त्यामुळे कोणकोणत्या नियमांतर्गत कोणकोणती कामे तुम्हाला आता या ठिकाणी करायची आहेत आणि कोणकोणते नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत, लक्ष देऊन बघा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पेन्शनधारकांसाठी नवीन 4 नियम आता लागू करण्यात आलेत। बघा, राज्यातील 74 लाख पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठे बदल आता या ठिकाणी करण्यात येत आहेत, जे 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होत आहेत। हे बदल करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे, ते म्हणजे मागील 2 ते 3 महिन्यापासून अनेक पेन्शनधारकांचे बँकेत आलेली पेन्शन उडाल्याच्या घटना या ठिकाणी आता समोर आल्या आहेत। त्यामुळे पेन्शनधारकांच्या पेन्शनला कोणताही धोका होऊ नये यासाठी हे नवीन नियम आता लागू करण्यात आले आहेत। प्रत्येक पेन्शनधारकांसाठी पेन्शन ही महिन्याच्या महिन्याला बँकेत येऊन पडत असते। हे सायबर चोरट्यांना माहीत असल्यामुळे अनेकांच्या बँकेतील त्या ठिकाणी पैसे उडाल्याच्या घटना समोर आलेत। त्यामुळेच आजकाल पेन्शनधारकांच्या समस्येमध्ये या ठिकाणी वाढ होताना आता सरकारला दिसत आहे। त्यामुळे कोणाचे पेन्शनला दगाफटका होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी काही नवीन नियम या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नियम पेन्शनधारकांच्या फायद्यासाठीच लावण्यात आले आहेत। त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये आता ही महत्त्वाची कामे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला करायला सांगितले आहेत। हे सर्व नियम आता 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत। त्यामुळे कोणकोणते नियम या ठिकाणी घालण्यात आलेत सर्वांनी लक्ष देऊन बघा। पेन्शनधारक मित्रांनो, तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर पेन्शन घेत असाल आणि तुमची पेन्शन महिन्याच्या महिन्याला जर आता तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा होत असेल तर यामध्ये इथून पुढे आता तुम्हाला अडचण निर्माण होणार आहे। तसेच बँक ऑफ इंडियामध्ये तुमची पेन्शन येत असेल, महाराष्ट्र बँकेत तुमची पेन्शन येत असेल, पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं उघडलं असेल आणि त्यामध्ये एखादी जर तुम्ही एफडी केलेली असेल
किंवा तुमची पेन्शन यामध्ये येत असेल, तसेच तुमच्या ठेवलेल्या पैशांचं त्या ठिकाणी व्याज दर जरी येत असेल, तर सर्वांनाच तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आली आहे। वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठे बदल आता यामध्ये करण्यात आलेत। जर तुम्ही या नियमाचे पालन नाही केलं तर तुमची पेन्शन जमा होण्यामध्ये इथून पुढे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते, असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक पेन्शनधारकाला सांगण्यात आलंय। आता बघा, जर तुमची पेन्शन तुमच्या बँकेमध्ये आतापर्यंत येत असेल आणि त्या बँकेच्या खात्याला, त्या ठिकाणी पेन्शन येणाऱ्या बँकेच्या खात्याला जर तुम्ही आधार कार्ड जोडलेलं असेल, तर त्यांच्यासाठी पहिला नियम सरकारने आता लागू करण्यात आला आहे। नवीन नियम आहे, 1 सप्टेंबर पासून लागू होतोय। तुम्ही तुमचा आधार कार्ड बँक खात्याला तुमच्या लिंक केला असेल तर तुम्हाला तातडीने ही महत्त्वाची कामे करायला सरकारने सांगितलेत। पेन्शन घेत असाल तर बघा कोणतं काम करायला सांगितलंय। आता बघा, त्यानंतर दुसरा नियम या ठिकाणी सांगितलाय, तो पॅन कार्डशी संबंधित आहे। जर तुम्ही तुमच्या बँक खात्याला पॅन कार्डचा नंबर जोडला असेल तर दुसरा नियम तुमच्यासाठी सांगितलाय। त्यानंतर तिसरा नियम सांगितलाय, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुम्ही तिसरा नियम नाही पाळला तर तुमच्या बँकेमध्ये इथून पुढे पेन्शन येण्यासाठी तुम्हाला आता अडचण होऊ शकते। त्यामुळे सर्वांनी आता काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही या ठिकाणी आता लक्ष द्या। तुम्ही जर तुमचं आधार कार्ड काढून 10 वर्ष तुमचं जर पूर्ण झालं असेल तर या ठिकाणी आता तुम्हाला बघा, आता चालू वर्ष कोणतं आहे, 2025, बरोबर मागे त्या ठिकाणी 10 वर्ष 2015च्या आधी आधार कार्ड काढलं असेल तर तुमचं आधार कार्ड जुनं असेल तर तुमच्यासाठी तातडीची सूचना, नवीन अपडेट तुम्हाला सरकारने करायला सांगितलंय। तुमचं वय वर्ष 50 असू द्या, तुमचं वय वर्ष 70 असू द्या, 90 वय वर्ष असू द्या, तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। शेवटचा जो नियम सरकारने सांगितलाय तर तो सर्वात यामध्ये कडक असणार आहे। यामधील नवीन एक काम तुम्हाला शेवटच्या नियमामध्ये पेन्शनधारकांना करायला सांगितलंय। तुम्ही जर हा नियम पाळला आणि तुम्हाला महत्त्वाचं काम जर तुम्ही त्या ठिकाणी नाही पाळला आणि काम जर विसरलं तर पेन्शन येण्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते, असं सांगितलंय। मग कोणते नियम आलेत बघा, पेन्शन घेणाऱ्या सोबत एक घटना सुद्धा या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला मागील 2 ते 3 महिन्यामध्ये एक पेन्शनधारकासोबत घटना घडल्या, ते म्हणजे तुम्हाला आता लगेच सांगतो, त्यावरून तुम्हाला आता लगेच समजणार आहे की बँकेमध्ये आलेली पेन्शन कशा प्रकारे आता हे सायबर चोरटे त्या ठिकाणी चोरी होऊ शकते, याबद्दलची खरी गोष्ट तुम्हाला आता सांगणार आहे। या ठिकाणी आता बघा, सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्हाला महत्त्वाची कामे करायची आहेत, लक्ष देऊन बघायचं आहे। कोणते नियम आलेत तुम्हाला आता लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। त्याआधी तुम्हाला महत्त्वाची एक खरी घटना सांगतो। ज्या पेन्शनधारकांची पेन्शन मागील 3 महिन्यामध्ये उडाल्याचं लक्षात आलं तर त्यांनी सांगितलेला खरा अनुभव सांगतो, ज्यामुळे तुमचे डोळे उघडतील। बघा, एक 70 वयाचे पेन्शनधारक होते आणि त्यांच्या घरामध्ये वाढदिवस होता लहान मुलांचा। तर वाढदिवस असल्याने अनोळख्या व्यक्ती सुद्धा त्यांच्या घरामध्ये वाढदिवसानिमित्त आल्या होत्या। त्यामुळे काय झालं, आता हे पेन्शनधारक त्यांच्या घरातील वाढदिवस असल्याने प्रत्येकाच्या हातामध्ये जे येईल तो त्याला हातामध्ये हात देत होते, म्हणजेच शुभेच्छा देत होते। तर त्यावेळी काय झालं, एक व्यक्ती अनोळखा सुद्धा त्या ठिकाणी आला होता, त्यांनी सुद्धा पेन्शनधारकाच्या हातामध्ये हात दिला होता। सर्व वाढदिवस संपल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी स्वतःकडील पैसे संपल्यावर हा पेन्शनधारक बँकेमध्ये पेन्शन काढण्यासाठी गेला। त्यावेळी पेन्शनधारक त्या ठिकाणी बँकेतील पैसे चेक केलं, त्यावेळी बँकेतील पैसे त्या ठिकाणी गायब झाल्याचं लक्षात आलं। ज्यावेळी या पेन्शनधारकांना पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली त्यावेळी पुढे काय घडलं बघा। आता बघा, पेन्शनधारकाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली त्यावेळी स्पष्टपणे असं लक्षात आलं की वाढदिवसाला येण्यामध्ये जे येणारे होते, जे माणसं होती, त्यामध्ये एक चोर सुद्धा होता आणि त्याने हातावरती त्याच्या काहीतरी चिकट पदार्थ लावला होता आणि काय केलं, या पेन्शनधारकाचे जे काय हात आहेत तर ते त्या ठिकाणी बोटाचे ठसे त्यांनी चोरले होते। त्याच्या हातात त्या ठिकाणी ठसे घेतले होते। कसं केलं चोरी बघा। आता तुम्हाला चांगलंच माहिती असतं, आता तुमचं आधार कार्ड काढताना आठवा, तुम्ही आधार कार्ड काढताना बोटांचे ठसे त्या ठिकाणी मशीनवर घेतलेले होते। हा जो चोर वाढदिवसाला आला होता त्याने आधीच त्याच्या हाताला चिकट काहीतरी लावलं होतं। ज्यावेळी हा पेन्शन त्या ठिकाणी त्याच्या पेन्शनधारक त्याच्या हातामध्ये, चोराच्या हातामध्ये हात दिला, त्यावेळी आता अंगठ्याचा ठसा पेन्शनधारकाचा त्या चोराच्या हातावरती आपटला
आणि अंगठ्याचा ठसा जो असतो तर तो त्या ठिकाणी चोराला पेन्शनधारकाचा मिळाला। पेन्शनधारकाचे अंगठ्याचे ठसे त्या ठिकाणी चोराला मिळाले होते आणि त्याच्या माध्यमातून ते आधार कार्ड नंबर त्या चोराने घेतला, पॅन कार्डचा नंबर सुद्धा घेतला होता। बघा, कारण बोटाचा जर ठसा त्या ठिकाणी चोरांना मिळाला तर त्या ठिकाणी चोर बँकेमध्ये आता प्रवेश करू शकतात। अशा प्रकारे पोलिसाच्या माध्यमातून हे उघडकीस आलं। हे हातांचे जे फिंगर असतात म्हणजे हाताचे जे बोट असतात त्याचे जे ठसे असतात तर त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगितले की कोणाच्या हातामध्ये तुम्ही हात मिळवत असताना पेन्शनधारक मित्रांनो तुम्ही काळजी घ्यायला सांगितले। पेन्शन घेत असाल तर तुम्हाला सावधान राहायचं आहे। यामुळेच आता कोणाच्याही हातामध्ये हात मिळवत असताना तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विचार करून त्या ठिकाणी मिळवायचा आहे। फिंगर म्हणजेच बोटाचे ठसे तुमचे चोरले जाऊ शकतात जे तुमच्या आधार कार्डला जोडलेले असतात, ज्याच्या माध्यमातून आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी चोरांना मिळतो। त्या ठिकाणी त्यांना बँकेमध्ये घुसण्यासाठी वाव मिळतो। त्यामुळे कोणाच्याही हातामध्ये हात तुम्ही देत असताना तुम्हाला सावध राहायला सरकारनं सांगितले। अशा प्रकारच्या चोरी त्या ठिकाणी टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हे नवीन नियम आता लावलेत। आता बघा, पेन्शनधारक मित्रांनो या ठिकाणी काय करायला सांगितले, जर तुमचं आधार कार्ड 10 वर्ष जुनं झालं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले आता आधार कार्डवरचं तुमचं नाव, काही पेन्शनधारकांचं आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे। बघा, जन्माच्या दाखल्यावरती काही पेन्शनधारकांचं नाव वेगळं आहे। आता काय सांगितलंय, काही जणांचं पेन्शनधारकांचं नाव आधार कार्डवरती वेगळं आहे आणि जन्माच्या दाखल्यावरती नाव पूर्णपणे वेगळं आहे। मग त्या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरती जे वेगळं नाव आहे तुम्हाला ते अपडेट करायला सरकारने या ठिकाणी आता सांगितलेलं आहे। तुम्ही आधार कार्डवरील अपडेट केलं नाही तर तुमचं आधार कार्ड बँकेला त्या खात्याला त्या ठिकाणी जोडलेलं असतं, तुम्हाला माहित आहे। याच बँकेमध्ये तुमची पेन्शन पण येत असते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगितले की तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते आता त्याच्यावरील नाव असेल, जन्माचे नाव असेल, जन्मतारखावरील त्या ठिकाणी जन्माच्या दाखल्यावरील नाव, आधार कार्डवरील नाव ते तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती व्यवस्थित आहे का तुम्हाला सांगितले। अजून दुसरं काम काय सांगितले बघा, आता बघा या ठिकाणी तुम्हाला हे करायला सांगितलं। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट तुम्हाला आल्या, कारण की अपडेट करणं महत्त्वाचं आहे। ते म्हणजे तुमचं जे पॅन कार्ड आहे तर ते पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला अपडेट करायचं आहे। काही पेन्शनधारकांची पॅन कार्ड आता नवीन 2.0 त्यांनी काढलंय, ते सगळ्यात सेफ आहे। या ठिकाणी तुम्हाला पॅन कार्ड अपडेट करायला सुद्धा सांगितलंय। आधार कार्ड अपडेट करा आणि पॅन कार्ड अपडेट करा, ही महत्त्वाची कामे तुम्हाला आता झटकन करून घ्यायची आहेत। बघा, तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।